आडगावला आजपासून भव्य कबड्डी चाचणी स्पर्धा नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या वतीने शिवशक्ती क्रीडा मंडळ आडगाव व आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटचे नाशिक शहर सरचिटणीस रवींद्रदादा दत्तू जाधव यांच्या सहकार्याने 25 आणि 26 जानेवारी रोजी आडगाव बस स्थानक येथील व्यायामशाळेत नाशिक शहर अजिंक्यपद निवड चाचणी भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नाशिक शहर अध्यक्ष रंजनभाऊ ठाकरे, शहर महिला अध्यक्षा योगिता आहेर, प्रेरणा बलकवडे, अंबादास खैरे, सागर लामखेडे, शंकर मोकड, सचिन पिंगळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। या कबड्डी चाचणी स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या कबड्डी खेळाडूंना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। तरी नाशिक जिल्ह्यातील तसेच शहरातील कबड्डी खेळाडूंच्या संघांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन, शिवशक्ती क्रीडा मंडळ व आयोजित नाशिक शहर सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाशिक अजितदादा गटचे नाशिक शहर सरचिटणीस रवींद्रदादा दत्तू जाधव यांनी केले आहे। महाराष्ट्र राज्य असोसिएशन कबड्डीच्या मान्यतेने आणि शिवशक्ती क्रीडा मंडळ आडगाव त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नवनिर्वाचित सरचिटणीस माननीय रवींद्रभाऊ जाधव यांची निवड झाल्याबद्दल आणि त्यांच्या सहयोगाने त्यांच्या सहकार्याने आज या आडगाव शिवारावत किंवा आडगाव गावामध्ये किशोरवयीन गटामध्ये महाराष्ट्र राज्य निवड चाचणी अजिंक्यपदासाठी या कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। कबड्डी स्पर्धेसाठी आमच्या हॅपी लाईफ गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं आमच्या सभासद श्री रवींद्रभाऊ जाधव हे आमच्या हॅपी लाईफ गुड मॉर्निंगचे सदस्य आहेत। आम्ही रोज सकाळी मॉर्निंग वॉक आणि वर्कआउट करत असतो। ते आमच्यात सक्रिय सभासद आहेत आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आज या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेच्या आयोजनासाठी आम्हाला बोलवल्याच्या प्रथमतः त्यांचे मी धन्यवाद देतो आणि पुढील भावी वाटचालीस आणि भावी आयुष्यात त्यांच्या भविष्यात त्यांच्या हातून खूप सामाजिक कार्य घडो या शिवारामधील या कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून आणि अनेक जे काही खेळ असतील त्याच्या माध्यमातून नवीन मुलांना, नवीन होतकरू मुलांना आणि चालना मिळते, उत्साह मिळतो, त्यांची प्रेरणा मिळते आणि म्हणून भविष्यातील या मुलांनासुद्धा या कबड्डी स्पर्धकांनासुद्धा आमच्या हॅपी लाईफ गुड मॉर्निंगच्या वतीनं खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि असेच कार्य त्यांच्या हातून होत राहो असं मी त्यांना भविष्यात खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। हे गाव कबड्डी आणि कुस्तीचं माहेरघर आहे। हे जवळजवळ 50 वर्षापासून आडगावच्या खेळाडूंनी या ठिकाणी दाखवून दिले आहे। त्यानुसार नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व या खेळांवर दररोज या ठिकाणी प्रॅक्टिस करणारे शिवशक्ती क्रीडा मंडळ आडगाव यांच्या सहकार्याने तसेच आमचे मित्र रवींद्रदादा दत्तू जाधव सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या मोलाच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न होत आहे। आडगावी आता नुकतेच या ठिकाणी अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा पार पडल्या। त्यानुसार या ठिकाणी आता हे कुमार गटाचे सामने होतात। काही वेळेस आमच्या इकडं जे ओपन गटाचे ते सामने होतात। इथं श्री जागृत देवस्थान श्री दगडू महाराज यांच्या यात्रा निमित्ताने कुस्तींच्या दंगल या ठिकाणी भरवल्या जातात आणि असं हे आमचं आडगाव हे क्रीडा क्षेत्रात एक फार गाजलेलं गाव आहे आणि आमच्या याच ग्राउंडवरून महत्त्वाचं म्हणजे जे आत्ताचे जे आपले आकाश शिंदे आहे हे आता आमच्या राष्ट्रीय लेवलला या ठिकाणी खेळतात। या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे काही वर्षापूर्वी आम्ही या ठिकाणी आडगाव व्यायामशाळा व शिवशक्ती क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आपला उत्तर महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा भरवल्या होत्या आणि त्या ठिकाणी चौधरी हे जे ट्रिपल केसरी झाले होते, विजय चौधरी ते या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र केसरी झाले। त्यानंतर कंटिन्यू ते महाराष्ट्राचे केसरी झाले। ही एक मोठी आनंदाची बाब आहे आणि ही बाब त्यांनी अनेक ठिकाणी त्या ठिकाणी वार्ताहर परिषदमध्ये वाचून सांगितली का आडगाव हे गाव अतिशय चांगलं गाव आहे। त्या ठिकाणी चांगलं नियोजन केलं जातं आणि भरवणारे जे मंडळ आहे ते चांगले त्या क्षेत्रातले आहेत। अशा पद्धतीने आमच्या गावचा हा या ठिकाणी मोठा गौरव होत आहे। या ठिकाणी मी एकच सांगतो, या ठिकाणी नवनवीन या ठिकाणी आमचे आपले कार्यकर्ते तयार होतात। त्यामध्ये रवींद्र जाधव हे अनेक आहे आमच्या या ठिकाणी सर्व महत्त्वाचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि अशा ठिकाणी
ही परंपरा आम्ही कायमस्वरूपी या ठिकाणी चालू ठेवली आहे. त्यामध्ये कुठेही आम्ही मागे पडलेलो नाही. आणि आमचं आडगाव हे गाव कबड्डी आणि कुस्ती क्षेत्रात या ठिकाणी महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये नाव काढतं, ही एक आमची अभिलाषी बाब आहे. हे असंच चालू राहील. मी या ठिकाणी अनेक संघर्ष करून हे क्रीडांगण या ठिकाणी ताब्यात ठेवलं. राजकारणामध्ये होतात, कुठे गावात गेलं तर हे चालूच राहतं. मतभेद भेदाभेद हे चालू राहतं. पण तरीसुद्धा गावाने आम्हाला सहकार्य करून हे आणि या ठिकाणी आता आम्ही मोठे 2-2.5 स्टेडियम बांधतोय. आणि त्यानंतर हा आडगावचा या ठिकाणी क्रीडा क्षेत्रात उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी नम्रतेनं सांगावंसं वाटतं. बस एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. कबड्डी असोसिएशनच्या वतीने व आडगाव शिवशक्ती क्रीडा मंडळ त्यांनी जो मला जो कार्यक्रम आयोजित करण्याची संधी दिली आणि त्यांनी सांगितलं की हा कार्यक्रम तुम्हाला करावा लागेल, त्यांचा शब्द मी आज पाळला आहे. खरोखर आनंद वाटत आहे मला. या आडगाव नगरीमध्ये जशी द्राक्षाची पंढरी ओळखली जायची आडगाव, तसं ही कबड्डी पट्टूंची पंढरी आज ओळखू जाऊ लागली आहे. अनेक खेळाडू या मातीवर अनेक घडून गेले आहेत. अनेक पोलीस झालेले आहेत. पोलीस दलात अनेक पोलीस तिथून गेलेले आहेत. आणि म्हणजे आर्मी असो, पोलीस दलात असो, आंतरराष्ट्रीय लेवलला आकाश शिंदेसारखा इथला विद्यार्थी आज इथं खेळत आहे. खूप आनंद वाटत आहे. या मातीतून अनेक विद्यार्थी, युवा, युवती असे घडणार आहेत. म्हणून मला आनंद वाटतं. म्हणून त्या माध्यमातून अनेक विद्यार्थी अजून आकाश शिंदेसारखे घडो या हेतूने मी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. खरोखर युवा पिढीनं फार म्हणजे मोबाईलच्या दुनियेमध्ये न खेळता या पारंपरिक खेळाविषयी सर्वांनी आत्मीयता बाळगून या खेळाचा आनंद लुटूया, हे माझं आव्हान आहे. नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन व शिवशक्ती क्रीडा मंडळ आडगाव तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य माननीय रवींद्रभाऊ जाधव यांच्या सहकार्याने या ठिकाणी या आडगाव नगरीमध्ये या आडगाव कबड्डीच्या पंढरीमध्ये किशोरवयीन मुलांच्या 55 किलो आतील स्पर्धा होत आहे. या ठिकाणी या गावचे आणि नाशिक जिल्ह्याचे अनेक खेळाडू राष्ट्रीय खेळाडू म्हणून ते या नाशिक जिल्ह्यात नाव लौकिक करत आहेत. तसेच या गावचे माननीय कुमार आकाश संतोष शिंदे हे पण राष्ट्रीय खेळाडू म्हणून आडगावचं नाव राज्यभर करत आहेत. तसेच या ठिकाणी किशोरवयीन आमचा हेतू असा आहे का या मुलांना भावी पिढी म्हणून यांना ओळखलं जावं आणि भविष्यामध्ये हे आपल्या देशासाठी एक राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्यांनी गौरव असे आम्हाला आमच्या मंडळाच्या वतीने तसेच आडगाव नागरिकांच्या वतीने तसेच सर्व माजी कबड्डीपट्टू, कुस्तीपट्टू तसेच इतर खेळामधील सर्व खेळाडूंच्या वतीने मी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. तसेच या ठिकाणी रवी भाऊंनी आम्हाला ज्या शिवशक्ती मंडळाला आणि नाशिक जिल्ह्याला जे सहकार्य केलं हे आज ह्या निवड चाचणी कबड्डी स्पर्धा होत आहे. या निवड चाचणी स्पर्धेमधून 12 खेळाडू राज्यस्तरीय खेळण्यासाठी मनमाड येथे पुढील महिन्यामध्ये खेळले जातील. या सर्व कार्यासाठी तसेच राष्ट्रवादीचे मी आभार मानतो. तसेच सर्व पदाधिकारी या ठिकाणी येऊन गेले. त्यांनी या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. त्यांना खेळण्यासाठी चांगलं मार्गदर्शन केलं. त्यांचे मी आभार मानतो. तसेच शिवशक्ती क्रीडा मंडळाच्या वतीने व नाशिक जिल्ह्याच्या वतीने मी रवी भाऊ तसेच राष्ट्रवादी सर्व सदस्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. गायकवाड, प्रमुख कार्यवाह नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन. आज आडगाव येथे 34वी नाशिक जिल्हा किशोर गटाची कबड्डी स्पर्धा सुरू झालेली आहे. ही स्पर्धा घेण्यासाठी रवींद्रदादा जाधव यांनी आम्हाला फार मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे किशोर गटाला साधारणतः देणगीदार मिळत नाही, पण या खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांनी फार मोठा आर्थिक भार उचलला. आमचे दादा देशमुख ही शिवशक्ती क्रीडा मंडळाचे प्रमुख आहेत, त्यांनी ही स्पर्धा ऐनवेळेस घेतली आणि एक मोठा आमचं नियोजनाचा भाग पार पडला. या स्पर्धेचं महत्त्व असं आहे की या स्पर्धेतून नाशिक जिल्ह्याचे संघ निवडले जातात. ते संघ राज्य चाचणी स्पर्धेत खेळतात आणि त्यातून राज्याचे संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी पाठवले जातात. यावर्षीची राज्य स्पर्धा मनमाड येथे होणार आहे आणि तिथून जो संघ निवडला जाईल तो काश्मीर येथे राष्ट्रीय स्पर्धेत खेळेल आणि
आपल्या जिल्ह्याचंही मागच्या वेळेस मुलींचे संघ मुलांचे संघ प्लेसमध्ये खेळले, त्याचप्रमाणे राज्याचे संघसुद्धा आपले 1 आणि 2 नंबरला होते मागच्या वेळेस. यावर्षी देखील त्यांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. आलो आहे इथे राहुल भाऊने किशोर गट निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. एकदम छान पद्धतीचं त्यांचं नियोजन आहे. तर आम्ही सिद्धपिंपरीची टीम जे राहुल भाऊचे आमच्या गावचे भूमिपुत्र आहे त्यांच्याच गावची टीम इथं आलेली आहे खेळण्यासाठी. तर अतिशय छान असं प्रदर्शन त्यांनी. स्टार न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक.